कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत स्नॅक्स। ज्यावेळेस आपल्याला काहीतरी खावं वाटते, अचानक खावं वाटले तरी असे बनवून स्नॅक्स ठेवले की 8 दिवस चांगले राहतात। हे प्रवासात पण घेऊन जाण्यासाठी चांगले आहे, लहान मुलांना पण आवडते। त्याच्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, कढीपत्ता, मीठ, ओवा, पांढरे तीळ, जिरे आणि चिली फ्लेक्स। गॅसवर आपण रवा बारीक असो किंवा मोठा तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। आता माझा रवा बारीक झालेला आहे। मी बारीक रवाच घेतला होता। गॅसवर एक कढई ठेवू, त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे। 1 चमचा जिरे, गॅस मंद ठेवायचे आहे। 1 चमचा ओवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ आणि चिली फ्लेक्स घालायचे आहे। 1 वाटी रवा आहे, त्यामुळे पाऊण वाटी पाणी घ्यायचे आहे। पाणी कमी लागते, त्यामुळे पाणी कमी घ्यायचे आहे। जास्त पाणी घेतलं तर पातळ होईल आणि व्यवस्थित होणार नाही। जर चुकून झालं तरी पण तुम्ही थोडा रवा घालून घट्ट करून घ्यायचे आहे। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। तोपर्यंत आपण रवा काढून घेऊ। त्यात कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे, ते मिक्स करून घेऊ। तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे पाणी आपण या रव्यात घालून घेऊ। पाणी खूप गरम आहे, त्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्या। चमच्याने मिक्स झाले की थंड झाल्यावर मग नंतर हाताने मळून घ्या। मी पाणी परत थोडे ठेवले होते, घालून घेतले आहे। तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता माझा गोळा मळून तयार झाला आहे। त्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन ठेवू आणि त्यात तेल घालू। गॅस बारीक ठेवायचा आहे। पिठाला 10 मिनिट रेस्ट होईपर्यंत, तोपर्यंत इकडे तेल आपण गरम करून घ्यायचे आहे। आता हे 10 मिनिट झालेले आहे। याची मी 2 गोळे बनवून घेतले आहे। याला आता आपण चपातीसारखी लाटून घेऊ। सारखं गोड खाऊन कंटाळा आलेला असतो, असे तिखट पदार्थ कधी कधी बनवून खाल्ले तर खूप चवीला छान लागतात। सर्वजण आवडीने खातात। प्रवासात तर बाहेरलं खाण्यापेक्षा असे आपण घरातले पदार्थ बनवून सोबत घेऊन गेला तर खूप चांगले असते। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। याला खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप पातळ पण लाटायचे नाही। आपल्या चपातीसारखी करायची आहे। थोडे जाड आहे म्हणून मी आणखी थोडे लाटून घेत आहे। आता याचे आपण छोटे छोटे पट्ट्या कट करून घेऊ। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये घेऊ शकता, पण मी लहान आकारातच घेत आहे। लहान आकारात घेतल्यामुळे लांबक्या पट्ट्या छान दिसतात आणि चवीला पण कुरकुरीतपणा येतो। आता उभे काप झाले, याला आडवे पण कट करून घेऊ।
अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. आता आपलं गॅसवरलं तेल कडक तापलेलं आहे. आता त्यात आपण या पट्ट्या सोडून तळून घेऊ. यात किती बसतील पट्ट्या तितक्याच टाकायच्या आहे, जास्त टाकायचं नाही. म्हणजे व्यवस्थित तळले जातील आणि कुरकुरीतपणा येईल. हे चांगले लालसर होईपर्यंत तळायचे आहे. आणि गॅस थोडा मंद ठेवायचा आहे, म्हणजे चांगले व्यवस्थित कुरकुरीत तळतील. गॅस मोठा ठेवला तर पटकन लाल होतील आणि जास्त कुरकुरीत होणार नाहीत. म्हणून थोडा वेळ गॅस मंद ठेवायचा आहे. एका बाजूने छान तळले की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची. आता दोन्ही बाजूने मी तळून घेतले. बघा किती छान कलर आलेला आहे. असे लालसर छान तळून घ्यायचे आहे, तेव्हा कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. आता राहिलेल्या सर्व स्नॅक्स मी तळून घेते. तुम्ही पण आता दिवाळी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. हे सर्वजण आवडीने खातील. गोड पदार्थ खायला कंटाळा करतात, पण याला कोणी पण कंटाळा करणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. दोन्ही साईडने एकदम लाल तळून तयार आहे. आता माझे सर्व तळून झालेले आहेत. तुम्ही असे खायचे असले तर असे पण खाऊ शकता. तिखट असल्यामुळे असे पण चवीला लागतात.